नाही होऊन राहिलं बाई. हे वालं नाही का आपले आलू चिप्स बनवू सगळं मीनच केलं ना. एवढा सनसन ताप झाला मला. आता कसं करू? आता उठली नाही तर आईले वाटण का मी ढोंगच करत आहे, नाटकच करत आहे. सागरजीले तसंच वाटण. कसं करू? सनसन ताप आला मला. 8-8:30 वाजून गेले. आई म्हणून हिचे नाटकं चालू झाले म्हणून आता 2 दिवस चांगली राहिले म्हणून. कसं करू आता? मला काही समजून नाही राहिलं. काय करू? राणी, ए राणी, राणी. सागरजी आवाज देऊन राहिले उठवासाठीच होय. आता कशी जाऊ मी? माझ्याकडून तर उठणं होऊन नाही राहिलं. कसं करू आता मी? आवाज आहे कशी देऊ? अय काय म्हणून राहिले जी सागरजी? काय म्हणून राहिले? राणी तू झोपूनच आहे का अजून? आई आवाज देऊन राहिली ना, मलाच बोलून राहिली ना ते. बायकोले झोपून ठेवता, उठू देत नाही तिले. आणि तिने काही कामच करायला लावत नाही. किती बोलून राहिली ते. मला उठणं 8:30 वाजले ना, उठणं जा ना, करणं. बसूनच आहे ना, तिनं काहीच नाही केलं. दोघी जणी डबा बनवत नाही का बायाला? मला जायचं आहे ना. सागरजी तुम्ही म्हणाल तर मी उठतो सागरजी, पण माझ्या अंगलाही गरम आहे जी सागरजी. दवाखान्यात जावं लागते मध्ये. माझ्या अंगलाही सनसन झालेलं आहे. माझ्याकडून उठणंही नाही होऊन राहिलं. तुम्ही म्हणाल तर मी उठतो लगेच. कामही करतो सगळे, पण माझ्याकडून होऊन नाही राहिलं. सागरजी उठणंही नाही होऊन राहिलं. मला सनसन झालं तर अंग गरम झालं मायवालं सागरजी. गरम आहे तुला? बरं पाहू दे बरं. बापरे राणे, अहो तुले ताप किती आहे व? अहो दवाखान्यात न्यावं लागते तुले राणे. अहो लय ताप आहे तुले. अरे बापरे. आपण तुला सांगितलं नाही मला कधी आला तुले ताप? मी तर इथंच झोपून होतो. मला तर काही वाटलंही नाही व ताप आहे म्हणून तुले राणे. आता 4 वाजतापासून आला सागरजी ताप. लय ताप आला. या तापाच्या नाना झोप नाही होऊन राहिलं. मला झोपही नाही होऊन राहिली. कसं लागू राहिलं. तुम्ही म्हणाल तर मी उठतो सागरजी, करतो सगळे कामं. पण दवाखान्यात जावं लागेल सागरजी. होत नाही आहे माझ्याकडून. अंग पाहिलं दुखून राहिलं सागरजी. लय कसतरी लागून राहिलं सागरजी. तुम्हाला मायवाला नाटक वाटते सागरजी, पण खरंच कसतरी वाटून राहिलं. मला बेकार वाटून राहिलं. पागल आहे का मी? एवढा सन्न ताप आहे तुले, नाटक करते काय ते म्हणे मी. आईचा आवाज येऊन राहिला. आई ओरडून राहिल्या. कशी उठू सागरजी मी? मला काही समजून नाही राहिलं. माझ्याकडून उठणं नाही होऊन राहिलं. कामं कसे होईल? दवाखान्यात जावं लागते सागरजी. मला दवाखान्यात जावं लागते. नाही एवढ्या तापात तुले काही कामं करायला लावणार आहे का? मी तरी कामं करू देणार आहे का तुले? कामं करू द्याले? चल उठ बरं तू. जाय ब्रश गिश कर, हात पाय गीत पाय धुवून, कपडे बदलो काहीतरी घाल तू आणि चल बरं. तू दवाखान्यात नाही तुम्ही. चल लवकर दवाखान्यात नाही तू. एवढ्या लवकर दवाखाना खुलते का सागरजी? 9 वाजून राहिले. आता 8:30-9 वाजले असेल. एवढ्या लवकर दवाखाना खुलते का? तू एक काम कर, ब्रश गिश कर, हात पाय गीत पाय धुई, तयारी गिर, साडी माडी काय आहे तर घालून घे. मी तर त्यासाठी चाय ब्रेड आणतो. चाय ब्रेड खाऊन घे आणि मग आपण दवाखान्यात जाऊ. तयारी वेळ होतेस. जाईपर्यंत आपल्याला 10-10:30 वाजतेस. जाय बरं. कर बरं लवकर तयारी कर बरं. आई ओरडन ना तुम्हाला. कामं कोण करण मग? घरचे कामं करतो मी, नंतर जाऊ ना दवाखान्यात आपण. नाही तर आई ओरडन मला म्हणून ये नाटकच करते म्हणून. आई निघून जाय म्हणून घरातून अशी म्हणून. आई तू आईचं काय टेन्शन घेऊन राहिली? तिचं टेन्शन काय घेऊन राहिली? मी आहो ना सांगाले. मी आहो सांगतो. जाय तू हात पाय धुई. मी त्यासाठी चायनं ब्रेड घेऊन येतो, खाऊन घेते. आईनं चाय बनवलाच असं, मी पिऊन आलो आता तर चाय असं तर जाय बरं. तू हात पाय धुई, मी चाय घेऊन येतो त्यासाठी. जाय थोडंसं खाऊन घे, मग दवाखान्यात झाले बरं होते. तुला ताकद येते मग थोडीशी. खरंच जाऊ का मी? हातपाय धुवाले, ब्रश करायले. आई बोलत नाही ना? तुम्ही आईले सांभाळून घ्या ना. तुम्ही आईले सांगा ना. तुम्ही आईसमोर काही बोलतच नाही सागरची. एकही शब्द बोलत नाही म्हणून मला भेव लागते. तुम्ही काहीच नाही म्हणत आईले. हे काय जास्त शहाणपणा काही करू नको राणी. तू चुपचाप म्हटलं तुला ब्रश कर, हात पाय धुई, तयारी कर म्हणून. जेव्हा बोलायचं मी तेव्हा बोलतो बरोबर. तू नको शिकू मला. मी लोकांना शिकवतो, मी पोरायला शिकवतो. तुम्हाला शिकू राहिली का? शिकवाले मला जिथं बोलायचं तिथं बोलतोस मी. चुकीचं असल्यावर मी बोलणारच आहे. बोलणार नाही तर काय? तू सांगू राहिली काय मला आता? यायले चांगलं सांगितलंय तरी एवढंच वाटते तुम्हाला. धुतो मी, हातपाय धुतो, तयारी करतो मी. ठीक आहे. लवकर कर तयारी, लवकर कर. जाऊ आपण लवकर दवाखान्यात. काय बाबाही पिले, मी पेलो, आई पिली. राणीसाठी चाय बनवलं नाही होता आईनं तो. कुठं चालला रे तू? बापा चाय बेरेड घेऊन कुठं चालला रे तू रे? हो रे. आणि हे राणी काऊन नाही उठली रे अजूनपर्यंत? एका कामाला हात नाही, काही नाही. कुठं गेली रे ते रे? आई तू चाय नाही बनवला होता राणीसाठी? मला बनवा लागला आता राणीसाठी चाय. तू चाय नाही बनवला होता का आई? आपल्या पुरता चाय बनवला, तू राणी पुरता नाही बनवला. राणी पुरता नाही बनवला म्हणजे? तिला काय झालं बनवाले? चाय ते 13 वाजता उठन आणि मी चाय बनवून ठेवते तिच्यासाठी. ते सासू होय माई का मी होय सासू तिची? हे कोणासाठी नेऊन राहिला तू? राणीसाठी नेऊन राहिला का? बरली सेवा चालू आहे बायकोची तर. मायची नाही अशी सेवा केली रे. आणि तिला काय झालं? या आली इकडे चाय बनवाले आणि प्याले.
वाई तिची तब्येत खराब आहे ना, तिला सन्न ताप आहे, तिला दवाखान्यात न्यावं लागते. म्हणून मीच म्हटलं चाय ब्रेड खाय थोडीशी आणि मी तिला दवाखान्यात घेऊन जातो म्हणलं. पहिले दवाखान्यात नेतो, दवाखान्यातून आणतो ना मग जातो लगेच मी ड्युटीवर. माया तिला लय ताप आहे सन्न. खोटं बोलायला लागला का रे बायको बरोबर? आ खोटं बोलायला लागले. बायकोची तब्येत खराब आहे म्हणते, तब्येत खराब आहे. काय झालं तिला तब्येत खराब आहे? झाली नाटकं चालू? मी खोटं बोलणार आहे का? मी काय खोटं बोलणार आहे आई? मला माहित आहे ना तेवाली नाटकं करते म्हणून. पण आता नाटकं नाही करू राहिली. मी स्वतः पाहिलं ना तिचा अंग सन्न गरम आहे, तिचा अंग. तिला दवाखान्यात न्यावं लागते. कशाने काय झालं म्हणजे मग वाहले. आणि तापात तर तिले दवाखान्यात नेणे आहे ना, तापात तरी काही काम करायला लावतो तिले. म्हणत होती ते उठतो म्हणे मी करतो म्हणे काम. पण मीच म्हटलं राहू दे, आईले सांगतो म्हटलं मी कराले, तू नको करू म्हटलं. एवढ्या तापात तिले चक्कर गिक्कर आला काही आला म्हणजे मग काय करायचं? जास्त गिस्त झालं म्हणजे कमी जास्त वाहले. लय सन्न आहे ना तिचं अंग गरम. तिला उठणंही नाही होऊन राहिलं तरी. काय ना आला तिला ताप? काय झालं असं? काय केलं बाप्पा तिनं? नागरे गिगरे ओढले का रे? ताप आला तिला एवढा मार जसा? कायचा ताप आला रे तिला? म्हणे काय माहित काय ना आला. तर ते म्हणत होती त्या दिवशी आलू चिप्स घे बनवले म्हणे मी, रात्री जागली म्हणे, त्याच्यामुळे म्हणे मला सीन आला म्हणे. तू म्हणे झोप नाही झाली म्हणे बरोबर, काही नाही म्हणे, जास्त काम झालं म्हणे म्हणून ताप आला म्हणे, अशी म्हणत होती. ते होऊ शकते. बापा बापा, आम्ही तर नाही असं बिमार पडलो रे. एवढाले काम केले नुसते चिप्सच केल्यावर बिमार पडली तुझी बायको? चिप्स पे करायला बिमार पडली? वा रे वा. कोण थे म्हणे का तुले? चाल बरं त्या रूम मध्ये. आई तिची तब्येत नाही आहे बरोबर, तिला आहे सन्न ताप, तिच्याकडून काही बोलणं होऊन नाही राहिलं. तू फालतू बडबड काही करू नको अगो. बडबड कराले होऊ शकते. आता सगळे काही सारखेच राहते का? ते पहिलेपासूनच कामात कमी आहे म्हणून तिथले आला असं शीन कामाचा. तुम्ही जरा जास्तच कामं घेतले तिच्याकडून. तिला थोडस एकही कामाला हात नाही लावत आई. तू नाही लावत तर नाही लावत, कटकटही लय करतो तिच्या मांग. लायण्याचं मोठं केलं तुले आणि मला कटकटी म्हणता बायको तुझं तुले खरं वाटते, माय नाही खरं वाटत नाही. मायच्या कामाची तुले कदर नाही. त्याकडून होते त्याकडून करता, तू असं करता तसं करता ना. बायकोनं थोडंसं 2 दिवस जास्त काम केलं तर तुझ्या जीवावर आला. बायकोचं दिसते तुले. आणि माय एवढी लहानपणापासून तुले पोचलं, एवढे कामं केले. तू तर पाहून आहे रे किती जणांची केली, तर मायची कदर नाही आली तुले कधी. माय तब्येत खराब राहिली तर मला तर नाही बनवून दिला कधी तुला कप्पर चहा. आणि आता बायकोच्या माग 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 फिरून राहिला आणि तिला चाय बनवून काय ना काही बनवून का. मला सांगून राहिला तिच्याकडून नाही होत काम. एवढं काही काम करायला लावतं तिला, तेवढं काही काम करायला लावतं. 4 जणांची कामं त्या बायकोकडून होत नाही, बिमार पडते. मला शिकून राहिला का रे तू? तसं नाही म्हणलं आई. तू काय पाय हाय कुठची गोष्ट कुठं नेतं? मी फक्त चायच बनवला आणि ब्रेड घेऊन चाललो तिच्यासाठी. काय केलं मी ना वाईट? आता तिची तब्येत खराब असल्यावर मला करावंच लागेल ना. तू नाही करत तर तू चाय नाही बनवला तिच्यासाठी. मी काही म्हटलं का तुले? मला तर बनवा लागेल ना. तिला तसंच उपाशी नेऊ का? तिथं इंजेक्शन देते का काय देते का सलाईन लावते? कारण तापलंय आहे ना तिला अंगात. रडायलाच लागली बिन फालतू. तरी पण तुझ्या रागावर किती बोलतो मी. तिची चुकी नाही राहत काही काही वेळेस. तर मी तिला किती बोलत नाही का? तुझ्याकडून भाग घेतो तिच्याकडून घेत नाही आता मी पहिल्यासारखा. पहिले तरी तिच्याकडून भाग घेऊ पण आता घेत नाही ना. घेतो का मी तिच्याकडून भाग? पण तिला एवढा सन्न ताप आहे, मी अंग पाहिलं तिचं, तर अशा याच्यात मी कसं काय तिला सोडून देऊ का? तू नाही करत मला तर करावंच लागेल ना नवरा या नात्यानं. म्हणून लोक कमी जास्त झाले. तिचे मायबाप काय म्हणून आपल्याला काय म्हणत? जा ना बाबू जा, बायकोची सेवा कर मा. तू कर जा. मायची तर नाही केली कधी, बायकोची सेवा कर. आई बी ना आता इथल्यात ना जास्तच करून राहिली आई बी. आईले माया गोष्टी लक्षात नाही येऊन राहिल्या. बरं राणीचं तर नाहीच नाही, पण मायासोबतही अशीच वागू राहिली ते. अरे बाबू तुले काही नाही समजत. तुले साधा बोडा आहे बाबू. तुले बेवकूफ बनवून राहिली ते. बेवकूफ बनवाले. म्हणते तब्येत नाही बरोबर. अशी कशी तब्येत नाही बरोबर? निसते आलू चिप्स केल्यानं तब्येत खराब होते. बापा कामं करावं लागन. हिच्या भरशावर पाहिलं येत आता झोपूनच आहे. आता दवाखान्यात नेतो म्हणते तिले. ते काय करते कामं? मलाच करावं लागन स्वयंपाक पाणी. आता नुसतं चायच झाला 9 वाजेपर्यंत. चाय न पाणी. माणसाला भूक लागून जाईन ओरडन अजून तो माणूस. सागरचे बाबा जेवण आणून देऊ का तुमच्यासाठी? जेवण करता का? आणून देऊ का जेवण? त्या बहीण राणीसोबत अजून काही झालं का हिचं? हे कोण एवढ्या रागात बोलून राहिली? काय झालं मग सावित्री? सुनेसोबत काही झालं का? हे नाही दिसून राहिली सकाळपासून राणी. सुनबाई कुठे गेली? दिसून नाही राहिली सकाळपासून घरात. बाप्पा गेला ना बायकोली घेऊन. आलू चिप्स केले का त्या दिवशी तिनं, तर ताप आला म्हणते तिले. बाप्पा बिमारच पडली लगेच. तर गेला ना तिले यल पाडत. नेलं ना दवाखान्यात त्यानं सागऱ्यानं. दवाखान्यात गेले दोघंच्या दोघे. 1 घंटा झाला यायचेच आहे अजून घरी. आलू चिप्स ताप आला म्हणते तिले सुनबाईने. अहो तू काम आहे घेत ना सावित्री तिच्याकडून. थोडस करू लागत जा ना. आता उन्हाचं काही नाही तरी करते ना ते पोरगी. आता पहिल्याच्या पेक्षा चांगली उठते सकाळी सर्व करते. तू काऊन अशी करून राहिली होती त्यासोबत? झालं गेलं सगळं विसरून जायचं माणसानं आता. तेच घेऊन राहायचं. त्या डोक्यात काही गिरे पडले का काऊन अशी वागतं तर? बोला सारेच्या सारे मलेच येऊन बोलत जा. मलेच येऊन बोलत जा. मीच वाईट आहे. ते पाय वाईटच नाही आहे. तिनं काहीच नाही करत. ते काही करीने नाही करत. सारे करीने मीच करतो आहे ना. तुम्हाला मीच वाईट वाटतो.
तसं नाही, वाईट वाचायचं नाही म्हणून राहिलो मी, पण थोडीशी चांगली वागत जा बा, असं वय नाही म्हणणं. एकदम निवय नको करत जाऊ. मी पाहतो ना, बोलत नाही पण मी पाहत नाही का, मला दिसत नाही का? चल बरोबर, चल. हा बरोबर पकडून चल. आले वाटते राजा राणी आले घरी, आणि ह्यो पाहून पकडू पकडू चालला तिले, जशी काही पडणच खरं आता धनकट अशासारखा पकडून चालला तिले. माय बापा आहे समोर का काही आहे, थोडीशी लाज नाही, हलकट आले. बाबू साहेब काय झालं रे? दवाखान्यात गेलते तुम्ही, तर काय झालं? हा तिले उसून पाहिजे काय झालं? बाबा तिला ताप लय आहे, लय ताप आहे. डॉक्टरनं तिले का नाही इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या, औषध दिलं टॉनिक, आणि म्हणे हा ताप जर नाही उतरला तर सलाईन लावा लागन म्हणे. बरं लागन म्हणे तिले, असं काही नाही, गोळ्या गिळ्या दिल्या त्यांनी चांगल्या पावरच्या, लागन म्हणे. पण ताप उतरल्यावर एखादी सलाईन घेऊन घे जा म्हणे, तिच्यासाठी विकनेस जास्त आहे म्हणे हिच्या अंगात. सलाईन घालून लावली तर मग सलाईन लावली काऊन नाही ना? एखादी सलाईन लावून द्यावं लागत होती ना, थोडंसं तिला बरं वाटत होतं. विकनेस आहे म्हणते डॉक्टर, तर एखादी सलाईन लावता नाही. बाबा ताप उतरासाठी त्यानं गोळ्या इंजेक्शन दिलेलं आहे, गोळ्या इंजेक्शन दिलं, संध्याकाळपर्यंत कमी झालं का मग तिला घेऊन जा तुम्ही सलाईन द्यासाठी. सलाईन लावून देतो तिले, विकनेस पण जास्त आहे का नाही त्याच्यामुळे. असं कर मग, संध्याकाळी घेऊन जातो तिले, ताप कमी झाला म्हणजे सलाईन त्याला घेऊन जायचं. आता मग तू ड्युटीवर चालला का नाही चालला? ड्युटीवर जातो का नाही जातो तुला? जातो ना बाबा, ड्युटी कुठं काय पाडायला परवडते. संध्याच्या लग्नाला किती सुट्ट्या गेल्या मायावल्या, सुट्ट्या मारली तर मला काढून नाही टाकन का? जातो ना ड्युटीवर जातो ना. आता इले आणलं दवाखान्यात, आई डबा झाला का मायावाला? डब्बा झाला का? हो रे बाबू झाला, त्या डब्बाही झाला, बांधून देतो आणि चालला जाय ड्युटीवर. तू रूम मध्ये नेऊन देतो मी, आणि तू थोडंसं जेवण खाऊन करतो आणि गोळ्या घेऊन झोपून जातो. मी काय नाही तुला ताट आणून ठेवून देतो, त्यासाठी खाऊन घ्यायचो आणि गोळ्या घेऊन देतो. मी सांगतो तुला कोणत्या कोणत्या गोळ्या घ्यायचं होतं. मला जावं लागते ड्युटीवर, कारण ड्युटी पाठताना येत ना आणि आता म्हणून जावं लागते मला. ठीक आहे ना सागरजी, ठीक आहे, ठीक आहे, राहू दे ना. जेवण कायले आणून देता, मी जाऊन घेऊन घेईन ना जेवण, घेऊन घेईन ना मी जेवण. जाय त्या पोरीला घेऊन अंदर जाय. अजून उभं काढली ठेवतो तिले, जाणं अंदर गिंदर जाणं, कोणत्या पोळ्या आहे कोणत्या नाही तर तिला सांग बरोबर. जाय. हो बाबा सांगतो ना, चल बोऱ्याने चल. ताप आला का गड्या येते? डॉक्टर तर काही खोटा बोलणार नाही आता. डॉक्टर खोटा बोलाले आला असं नाही तर बापा बापा भरलीच ना अजून काही येतं. हा अशानं कसं होईन गड्या हिचं वाला ना आमचं वाला बी? अशी सारखी सारखी बिमार पडणे, 2 कामं केली म्हणजे झालं मग. आणि मग मी काय मोठी काही हे आहे का पहिलवानी? तर मी कामच करत राहू आणि हिनं 2 कामं केले तर हे बिमार पडते. कसं करावं मग आता? नाही मला बोलाच लागन, इले कट्टर बनवाच लागन इले. असं ना थोडी इले असं वाटन का मी बिमार पडली म्हणजे माझी सासू मध्ये काही काम करायला लावत नाही. बाई तू चांगली होय, मग सांगतो तुला कसं राहते तर.